नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन। उरण तालुक्यातील कळंबुसरे गावातील एक विवाहिता आपल्या 4 वर्षाच्या मुलासह 15 मार्च पासून बेपत्ता होती। यामुळे परिसरात एकच खळबळ माजली होती। या घटनेमुळे परिसरात वेगवेगळे तर्कवितर्क लावले जात होते। उरण पोलीस ठाण्यात याबाबत मिसिंग तक्रार नोंदवण्यात आल्यानंतर उरण पोलिसांनी शिताफीनं या प्रकरणाचा तपास करून शनिवार दिनांक 30 मार्च रोजी या महिलेला तिच्या मुलासह उत्तर प्रदेशातून सुखरूप ताब्यात घेतलंय। पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ही महिला 15 मार्चला सिनेमा बघायला जातो असं सांगून आपल्या 4 वर्षाच्या मुलाला घेऊन घराबाहेर पडली होती। मात्र उशिरापर्यंत ही महिला घरी आली नसल्याने तिच्या पतीनं याबाबत उरण पोलिसांमध्ये हरवल्याची तक्रार नोंदवली। पोलिसांना तपास करताना या महिलेचं एका परप्रांतीय व्यक्तीबरोबर प्रेमसंबंध असल्याचे पुरावे मिळाले। हा परप्रांतीय तिच्या शेजारीच सलूनमध्ये काम करत होता। त्याचे अनेक दिवसांपासून सूत जुळलं होतं। पोलिसांनी सर्वात प्रथम या परप्रांतीयाचा उत्तर प्रदेशातील पत्ता शोधून काढला। मात्र तिथे तपास केला असता त्याच्या घराला कुलूप असल्याचं आढळलं। त्यानंतर उरण पोलिसांचं एक पथक महिलेच्या पतीसह उत्तर प्रदेशात रवाना झालं। अखेर महिला त्याच परप्रांतीय व्यक्तीसोबत आपल्या मुलाला घेऊन राहत असल्याचं दिसलं। पतीनं त्यांना ओळखल्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आणि त्या महिलेसह मुलाला पतीच्या ताब्यात देण्यात आलं। उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश निकम यांच्या मार्गदर्शनाखाली उरण पोलिसांनी शिताफीनं तपास करून हे प्रकरण पूर्णत्वास नेल्याने त्यांचं कौतुक करण्यात येत आहे। या महिलेला फूस लावून पळून नेलं होतं की ती स्वतःहून त्या परप्रांतीयांच्या सोबत गेली होती याबाबत तपास करण्यात येत असल्याचं पोलिसांनी सांगितलं। उरण तालुक्यातील अनेक गावांमध्ये परप्रांतीय नागरिक हे स्थानिक महिलांना खोटी आश्वासनं देऊन प्रेमाच्या जाळ्यात अडकवून त्यांच्या राज्यात घेऊन जात असल्याच्या घटनेत वाढ होत आहे। तरी उरणकरांनो सावधान अशी म्हणण्याची वेळ आता येऊन ठेपली आहे। वादळवारा लाईव्हसाठी अनंत नारंगीकर, उरण। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।